जय काडसिद्ध. आज नवरात्र सप्ताह सुरू होतोय आपला आणि आपल्या परंपरेप्रमाणे म्हणजे महाराजांनी काय खास एक लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यांना ज्ञान झालेलं आहे. महाराजांनी काय केलं, तत्वमसी महावाक्याचा बोध केला आणि आपल्या परंपरेमधली पद्धत अशी होती, कुणी आल्यानंतर आल्या प्रथमच त्याला ज्ञानाचं प्रबोधन केलं जायचं आणि त्याला काय सांगितलं, अरे तू ज्याला देव म्हणतात, परमेश्वर म्हणतात, परमात्मा म्हणतात, तो तूच आहेस. आता हे सांगितल्यानंतर मग त्याला सांगितलं जायचं, तू आता असं करायचं, आपले सगळे सप्ताह आहेत ना, सगळ्या सप्ताहांना तू इथे येत राहायचं. आणि तो तिथं येत राहत न गेल्यानंतर काय व्हायचं, तिथे अनेक प्रकारची जी प्रवचनं व्हायची. बघा, म्हणजे महाराज म्हणजे जेव्हा आम्ही प्रवचनं करायचो, महाराज त्याला 12 जणांना प्रवचनाला बसवायचे आणि प्रत्येक प्रवचनकार काहीतरी शिकून आलेला असायचा आणि बरोबर तो तेवढे पॉइंट्स तिथे समजावून सांगायचा. म्हणजे कसं झालं, आता एकदा आपल्याला ज्ञान झालं, मग आता कसं होतं, श्रवण मनन. आता इथं मनन पण व्हायचं. श्रवणाने काय सांगितलं, श्रवणाने आपल्याला कळलं की तू परमेश्वर परमात्मा जो तूच आहेस म्हणून. आता हे श्रवण झाल्यानंतर त्याचं मनन व्हायला पाहिजे. मग मनन होण्याची क्रिया कशी व्हायची, सगळेजण आल्यानंतर एकमेकाबरोबर चर्चा व्हायची आणि चर्चा करताना सुद्धा बघा देवानो म्हणून म्हटलं जायचं. म्हणजे प्रत्येक जण दुसऱ्याला देव म्हणूनच संबोधायचा. म्हणजे आज इथे काय झालं, इथे सतत ते अनुसंधान व्हायचं, मनन व्हायला लागलं. आणि काही शंका जर असल्या ना, की बोलता प्रवचनाच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या मित्राबरोबर बोलताना म्हणा, त्या शंकांचं निरसन व्हायचं. म्हणजे श्रवण झालं आणि मनन झालं, म्हणजे ही मनन क्रिया व्हायची. मग आता पुढे काय, त्याचा निधिध्यास लागायला पाहिजे, म्हणजे तेच ठळायला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी महाराज स्वतः उपस्थित असायचे आणि ते प्रवचनकार प्रवचन करायचे. पण प्रवचन करताना महाराज अशा पद्धतीने लक्ष ठेवून असायचं की कुणीही कुणाची गाडी रुळाच्या बाहेर जाता नये. कळलं की नाही? म्हणजे याचा अर्थ काय, प्रत्येकाने ज्ञानाच्या संदर्भातच बोलायला पाहिजे. सांगताना आपण सगळे आत्माच आहोत. आता हे दृश्य जगत आपण सगळेजण पाहतो, पण मग दृश्य जगताकडे पाहताना काय व्हायचं, त्या दृश्य जगताचा विलय कसं करायचं ते महाराज सांगून द्यायचे. म्हणून म्हणायचे, सदा आकाराचा परिचय मना लागी जडला, म्हणून ह्या आत्मा जवळी असता दूर पडला. परी जेव्हा श्री गुरु कृपे ओळख पडे, आकारी मन जडले ते सत्वरी उडे. म्हणजे या आकाराकडे आपण पाहायला शिकलो. पण महाराज आता काय करायचे, निराकाराकडे, म्हणजे आकाराचं अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाकडे पाहायला शिकवायचे. म्हणजे दागिने अनंत आहेत, मग दागिन्यामधलं आता महाराज सुवर्ण पाहायला शिकायचे. हे दृश्य जगत आहे ना, ह्या दृश्य जगतामधला चैतन्य रूप आत्मा आहे ते पाहायला शिकवायचे. कळलं की नाही? आणि घटस्थापना, मग घटस्थापना करायची. पहिल्याच दिवशी घटस्थापना व्हायची. मग घटस्थापना करायची कोणाची, जो घट्ट पदार्थ आहे त्याचीच घटस्थापना करता येते. मग ह्या विश्वामध्ये सगळ्यात घट्ट पदार्थ काय, आत्मा. म्हणजे एकमेव चैतन्य आत्मा हा सगळ्यात घट्ट पदार्थ आहे. मग ह्याची स्थापना करायची. बरं, आता स्थापना कुठे करायची, लक्षात घ्या, आपण 5 पंचकोश पाहिलेले आहेत. मग स्थापना करताना मनोमय कोश आहे ना, म्हणजे ज्याला अंतःकरण म्हटलं जातं, त्या अंतःकरणामध्ये हा निश्चय पक्का व्हायला पाहिजे. म्हणजे महाराज काय सांगायचे, म्हणजे घट्ट पदार्थाची घट्ट स्थापना करायची आणि म्हणजे घट्ट स्थापना म्हणजे तो निश्चय पण तसाच व्हायला पाहिजे. कळलं ना? मग घट्ट स्थापना केली, मग काय, आपण येता जाता चालता बोलता सगळ्यांकडे आत्मभावनेच पाहायला शिकायचं. म्हणजे इथे कसं होतं, जे वेदांनी सांगितलं तत्वमसी महावाक्य, ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तुची ऐसी ब्रह्मवस, हाच आपला निश्चय व्हायचा. कळलं की नाही? आणि महाराजांनी हे कार्य करून घेतले. आणि म्हणून म्हणतो, आम्ही जी काडसिद्धेश्वर महाराजांची मुलं आहोत ना, सगळी अमरच आहोत. महाराजांनी आम्हाला अमरकोश दिलेला आहे. म्हणून महाराज म्हणायचे ना, मी जेव्हा संस्कृत शिकवण्याच्या वेळेला मी अमरकोश पाठ केला होता आणि तो मी पाठ केलेला अमरकोश मी तुम्हाला सगळ्यांना आता तुमच्या अंगात घातलेला आहे. म्हणजे तुम्हाला मी सगळ्यांना अमरच केलेले आहेत. कळलं की नाही? म्हणजे ह्या नवरात्राच्या निमित्ताने नंतर कसं होतं, आपण पहिल्या दिवशी आलो, आपला निश्चय व्हायला आणि मग सतत आपण येत राहायचो.
अहो मजा अशी, एकही दिवस दांडी मारता येत नव्हती, प्रत्येक दिवशी यायला लागायचं. इथून काय व्हायचं, सतत अनुसंधान व्हायचं. म्हणजे ज्ञान झाल्यानंतर तो निश्चय होण्यासाठी सतत संत संघात येणं. मग महाराज म्हणायचे काय, काही करू नका, फक्त इथं येऊन बसा. कळलं की नाही, इथे आलात की तुमचा पगार चालू. हा निश्चय होण्यासाठी महाराजांनी जी सकाळी काकड आरतीपासून शेजारत्यापर्यंत जी परंपरा लावून दिलेली आहे, बस आपण एवढंच लक्षात ठेवूया. आणि हा आपला निश्चय पक्का कसं होईल तेवढंच बघायचं. बस आपल्याला सगळ्यांना ज्ञान झालेलं आहे, पण ज्ञानाचा निश्चय पक्का होण्यासाठी ह्या संत संघामध्ये मात्र सतत यायला पाहिजे. बस ते येत राहायचं आणि सद्गुरू माऊलीच्या कृपाशीर्वादाने आपण हेच कार्य करत राहूया. तेव्हा आज मी या शुभदिनी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कळलं ना. आणि आपला असाच निश्चय पक्का हो जाऊ द्या. मी आत्मा आहे, ह्याच निश्चयाने आपण जीवन जगूया. जय काळसिद्ध, जय काळसिद्ध, जय काळसिद्ध.